उद्या सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे खजूर आहे. बघूया क्या होता है. नमस्कार, जय शिवराय. मी वेदांत गोरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे केदारकंठाचा दिवस चौथा. तुम्ही विचार करत असाल केदारकंठाचा व्हिडिओ हा घरनं कसं काय सुरुवात झाली. तर झालं असं, बर्फ वर्षा झाल्या कारणानं मला कॅमेरा बाहेर जास्त काढता नाही आला आणि यावेळेस मी गोप्रो देखील घेऊन गेलो नव्हतो. तर हा वाला व्हिडिओ जो आहे तो थोडाफार स्टोरी टेलिंग टाईप राहील आणि शक्यता छोटा होईल. तर चला पाहूयात कसा होईल आजचा व्हिडिओ. केदारकंठा दिवस चौथा, शेवटचा दिवस, द समिट. 2 वाजले होते. आम्ही सर्व उठून तयारी करत होतो केदारकंठाचा ट्रेक स्टार्ट करण्यासाठी. कोणी पाणी भरत होतं तर कोणी निघायची तयारी करत होतं आणि मग आमचा ट्रेक फायनली स्टार्ट झाला. बट पुढं असं काय होईल हे आम्हाला माहिती नव्हतं. तर झालं असं की ट्रेक स्टार्ट केला. मग आम्ही थोडा मस्ती पण केली, कारण हसत खेळत बोलत बोलत जसं जसं आपण ट्रेक स्टार्ट करतो ना तसं आपल्याला कळत नाही की आपण किती टप्पा पार केलेला आहे. आणि अंधार होता त्याच्यामुळे फारसे क्लिप आले नाही. जे काय आले ते आर्यन, थँक्यू सो मच तुला. आता आर्यन बोलल थोडं, त्याच्याकडे लक्ष देऊ. गाइस अभी हम लोग ऑलमोस्ट पहुंचने पे है, 2 घंटा पे दूरी पे, और ठंड से मरने पे भी है गाइस. ठंड बज रही है. अरे हमारे भैया है, हाय करो. तो काफ़ी थकान के बाद हम लोग अभी थोड़ा रेस्ट कर रहे हैं, बैठे हैं. और एक मिनट, ऐसा देखा जाए तो ऐसा व्यू है. सभी भाई यहाँ पे बैठे हैं और अपने भाई हम दोनों ही चढ़ रहे हैं ट्रैक. मैं तो हेलीकॉप्टर से आ रहा हूँ. और हमारे ओम भाई हेलो करो. हमको काफी मजा आ रहा है. तो मिलता है अगले एपिसोड में. बाय करो. बाय. कसा होता आमचा आर्यन या ट्रेकचा सगळ्यात युनिक पोरगा होता हा. तर झालं असं की बर्फवर्षा हळूहळू सुरू झाली आणि थंडी इतकी होती की जे काय आम्ही थर्मल परत त्याच्यावर जॅकेट्स -5 डिग्रीचे जॅकेट्स तेही फेल होते. निसर्गासमोर कोणीही टिकत नाही हे ह्या ट्रेकमध्ये मला समजलं. आणि अजून एक गोष्ट की माउंटेन्स आर अनप्रेडिक्टेबल. तुम्ही जर डोंगरावर जात असाल तर तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीची तयारी पाहिजे. ही गोष्ट मला या ट्रेकमध्ये समजली. पुढं झालं असं की आम्ही एका पॉइंटला गेलो, म्हणजे मॅक्सली पोचलो होतो. थोडंसं राहिलं होतं पण वातावरण इतकं खराब झालं की जर आम्ही अजून वर गेलो असतो तर अडकून बसलो असतो वरतीच, जवळ बर्फवर्षा थांबत नाही. म्हणजे थेट सकाळीच दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी आम्ही ट्रेक स्टार्ट केला त्याच्या दुसऱ्या दिवशीच आम्हाला उतरायला भेटलं असतं जर आम्ही पुढे गेलो असतो. थँक्स टू आर ग्रुप लिडर ओमदादा की त्याचा निर्णय खूप चांगला होता, उत्तम होता की आम्ही रिटर्न व्हावं. आणि रिटर्न जर्नी स्टार्ट केली भरलेल्या मनाने की केदारकंठाचं समिट यावेळेस नाही करता आलं. बट आम्ही त्या पीकच्या एकदम जवळ होतो, आमच्या डोळ्यासमोर ती पीक होती, बट नाही करता आलं. सो आम्ही निघालो कॅम्पसाईड कॅम्पसाईडला आलो आणि खूप मस्ती केली, खूप व्हिडिओज काढले, खूप फोटोज घेतले आम्ही, खूप खूप मजा केली. आणि मग त्याच्यानंतर फायनली आम्ही आमच्या जे मेन बेस कॅम्प होता जिथून आम्ही ट्रेक स्टार्ट केला तिकडं जायला निघालो. तिकडं आम्ही एकदम रात्री पोचलो होतो. खाली आलो, आम्ही आराम केला. रात्र होती म्हणून आम्ही काही निर्णय न घेता, ॲक्च्युली आम्ही सेम डे निघणार होतो बट रात्र झालती, प्लस बर्फ वर्षा इतकी झाली होती की रोड्स जाम झाले होते. सो आम्ही तिथंच होमस्टे केला. आणि मग नंतर ना सकाळी इतकं सुंदर नजारा पाहायला भेटेल हे कधीच वाटलं नव्हतं. मग नंतर ना आम्ही फायनली मोरी बेस कॅम्पला गेलो. मग तिकडून दिल्लीला आलो. दिल्लीला येऊन मग आम्ही थोडं टाइमपास केला, कारण आमची ट्रेन होती रिटर्न जर्नीची, काहीतरी साधारणतः 5-6च्या दरम्यान होती, जर मी विसरत नसेल तर. 4च्या दरम्यान होती ट्रेन. सो हाच होता आजचा व्हिडिओ आपला. माहिती छोटा झाला असेल आणि
फार असं इंटरेस्टिंग नसेल, बट समिट नव्हता केला आम्ही. त्या गोष्टीचं खंत किंवा भरलेल्या मनाने आम्ही रिटर्न आलो ते नेहमीच जाणवत राहील. पण काय हरकत नाही, एंडिंग चांगली नाही व्हिडिओची मला पण माहिती आहे, बट पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांवर आपण भटकणारच आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.